नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पुण्यामध्ये असलेल्या शनिवार वाड्यामध्ये. पुण्यामध्ये जायचं आहे ऐकून लगेच माझ्या ब्लॅक पॅन्थरला स्टार्ट करून निघालो पुण्याला. कसं बसं ट्रॅफिक पार करून आम्ही पोचलो शनिवार वाड्यामध्ये. थोड्याच वेळात आम्ही जाऊन पोचलो शनिवार वाड्यामध्ये. आत गेल्यास पाहिलं तर खूप लोक स्कॅनरला स्कॅन करत होती. आम्हाला काही समजलं नाही म्हणून आम्ही पण स्कॅनरला स्कॅन करून पाहिलं. तर काय, आत जाण्यासाठी ऑनलाईन तिकीट घ्यायला लागत होतं. पटपट आम्ही सगळ्यांनी प्रोसेस केली आणि आत गेलो. मी आहे आता शनिवार वाड्यामध्ये. तर प्रॉब्लेम असा झाला, तर एंट्रीच्या वेळेस आम्हाला एक प्रॉब्लेम झाला, तर लिंक ओपनच होत नव्हती. तर कशी बशी लिंक ओपन होऊन आम्ही आतमध्ये आलो ना. आता इथला व्ह्यूज बघू शकता, सगळीकडे ऊन वगैरे, पण काही तर वाटत नाही पाहण्यासारखं काय आहे का नाही. तुम्हाला दाखवतो इथं, हे बघा सगळीकडं झाडं वगैरे. तो फ्लॅग तेवढा चांगला दिसतंय इंडियाचा. मला झूम करून दाखवतो. मित्रांनो, शनिवारवाडा पुणे शहरातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. याचं बांधकाम 1730 साली पेशवा बाजीराव प्रथम यांनी सुरू केली आणि 22 जानेवारी 1732 रोजी पूर्ण झाली, त्याच शनिवार दिवशी. त्यामुळे याला शनिवारवाडा असं नाव मिळालं. हे पेशवा पिढीचं प्रशासनिक आणि निवासस्थानक होते, मराठा साम्राज्याचं महत्वाचं केंद्रस्थान. वाड्याचं नाव शिवछत्रपती काळातील राजकीय इतिहासाशी जोडलेलं आहे आणि हे सुमारे 625 एकरात पसरलेलं होतं. इथं थोडीशी सावली भेटल्यावर बसायला थोडं मस्त वाटतं इथं. हे स्पॉट पण भारी, असं फोटो वगैरे काढताना तुम्हाला दाखवतो. तुम्ही बॅक कॅमेरा नाही फिरत, हे बघा दाखवतो. हे एकदम सावली, मस्त स्पॉट वगैरे. वाड्यात एकदा 7 मजली इमारत होती आणि भव्य दरवाजे, भिंती, महल आणि उत्तम कलाकृतीचे काम पाहायला मिळायचे. दिले दरवाजा हा मुख्य प्रवेशद्वार होता. मोठ्या लाकडी दरवाजाचा उंच काट्या लावलेल्या होत्या, त्यामुळे हत्तीच्या हमल्यापासून संरक्षण व्हायचं. वाड्याला आले तर ह्या दरवाजापाशी भेट नक्की. एवढं मोठं इथं गेट आहे का, असं म्हणजे जुन्या काळात तुम्ही विचार करू शकता किती मोठे मोठे लोक असतील, एवढा दरवाजा लोटण्यासाठी एवढं मोठं गेट तयार केलं. इथं स्पॉट आहे हा, इथून तुम्ही फोटो वगैरे पण चांगले काढू शकता. हे सावली वगैरे. तर तुम्हाला दाखवतो पुढं पुढं थोडं थोडं, परत एकदा दाखवतो. बघा इथून असं लांबून असं दिसत. पेशव्यांचा शनिवारवाडा पाहिल्यानंतर आम्ही गेलो लाल महालामध्ये. लाल महल हा पुणे शहरातील एक अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे. सन 1630 साली शहाजीराजे भोसले यांनी लाल महल बांधला. याच लाल महलात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले. लाल महल ही ती जागा आहे जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर ऐतिहासिक हल्ला केला. सन 1663 मध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या बोटावर वार करून मुघल सत्तेला मोठा धक्का दिला. लाल महल पाहिल्यानंतर आम्ही गेलो तुळशीबागेमध्ये. तुळशीबाग हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक आणि व्यापारी ठिकाण आहे. पेशव्यांच्या काळात तुळशीबाग परिसर विकसित झाला आणि तेव्हापासून हे ठिकाण लोकांसाठी महत्वाचे राहिले आहे. इथे खरेदी, मंदिर आणि जुन्या पुण्या संस्कृतीचे अनुभव मिळते. तुळशीबाग कपडे, साड्या, दागिने, पुंजेरी साहित्य, फुले यासाठी ओळखली जाते. इथे कमी दरात खरेदी करता येते, म्हणून पुणेकरांनी ही आवडती बाजारपेठ आहे. सण उत्सव वेळी तुळशीबाग खूप गाजलेला असतो.